भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आसनोली उपसरपंचपदी वावली गावचे सुपुत्र राजेश अनंता ठाकरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि या शुभप्रसंगी त्यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। या शुभप्रसंगी ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने देखील नवनिर्वाचित उपसरपंच राजेश अनंता ठाकरे यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व गावाची जी काही विकास कामे असतील ती 100% माझ्या परीने मी पूर्ण करेन असे आश्वासन देखील यावेळी आपल्या मनोगतातून राजेश ठाकरे यांनी व्यक्त केले आहे। तसेच यावेळी पंचायत समिती झिडके गट सचिव प्रभाकर पाटील यांनी देखील नवनिर्वाचित उपसरपंच राजेश अनंता ठाकरे यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांना जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन देखील यावेळी प्रभाकर पाटील यांनी दिले आहे। यावेळी विद्यमान सरपंच विजय वामन मडवी, सदस्य म्हणून सौ समृद्धी केतन शेलार, सौ सुमंता लक्ष्मण जाधव, हितेश आलोजी मडवी, आदेश अशोक पाटील, सौ शोभा मारुती मडवी, ग्रामसेवक विभावरी विश्वनाथ जाधव, कर्मचारी साक्षी सतीश पाटील समवेत ग्रामपंचायत कमिटी, कर्मचारी वृंद, गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळी यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच राजेश अनंता ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या वतीने राजेश ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या व त्यासोबतच राजेश ठाकरे व ठाकरे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार। सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माझे सगळे बंधू आणि माझे सगळे वरिष्ठ मंडळी जे बसलेत, आज 30/9/2024 रोजी नवीन उपसरपंच पदाची निवड आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये पार पडते आहे। या उपसरपंच निवडीमध्ये या आधीच्या ज्या उपसरपंच होत्या ते गीता गणेश पाटील होत्या, त्यांचा आज राजीनामा मंजूर करून आज बिनविरोध कुठल्याही सदस्यांची अडकाली किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये विरोध न येता बिनविरोध होऊन राजेश ठाकरे यांची आज उपसरपंचपदी निवड करण्यात आलेली आहे। सर्व ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या वतीने त्यांचं आज आपण सहर्ष स्वागत करू। माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना आज उपसरपंच म्हणून आम्ही घोषित करत आहोत। जय हिंद। मला आज खूप आनंद होतोय कारण माझी 15 वर्षाची प्रतीक्षा होती। आज मला खूप खूप आनंद झाला। यासाठी मोलाची कामगिरी करे माझे भाऊ आहेत दिलीप ठाकरे, प्रभाकर पाटील, नरेश पाटील, संदीप ठाकरे याच्यात फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि सर्व सदस्य, सरपंच विजय मडवी, माजी सरपंच हितेश मडवी, पूर्ण सदस्य यांनी एकमताने माझं निवड केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। पहिला माझा प्राधान्य असेल विकास कामांचा।
विकास कामं ही शासनाच्या दरबारी जाऊन जिल्हा परिषद असो, पंचायत समिती, खासदार, आमदार असं त्यांच्या जवळ जाऊन जेवढा निधी ग्रामपंचायतीला घेता येईल आणि विकास कसा होईल गावचा ग्रामपंचायतीचा याला प्राधान्य असणार आहे. ग्रामपंचायत कमिटीने मला एकतर्फी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहे. आता जे उपसरपंच झालेत राजेश ठाकरे यांना मी शुभेच्छा देणार की चांगलं काम करा तुम्ही आणि गावात जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम करायचं त्यांनी राजेश ठाकरेंनी. आणि तसं सरपंच आणि सगळे ग्रामपंचायत सदस्य घेऊन त्यांना सर्वांना घेऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करायचं आणि जसं आपल्या आसनोली ग्रुप ग्रामपंचायत आसनोलीचा चांगला विकास कसा होईल त्याचे त्यांनी पाठपुरावा करून त्यांनी त्याच्या मागे लागावं सर्व. आपलं सहकार्य कशा प्रकारे असणार त्यांना? कधी पण त्यांनी आम्हाला फोन करावा, काय असेल तर आम्हाला सांगावं, आम्ही नेहमी त्यांना सहकार्य आम्ही करू त्यांना. ग्रामपंचायत कमिटीविषयी आपण काय म्हणणार? नाही, आमची कमिटी एकदम चांगली आहे आणि कुठलाही म्हणजे त्यांच्याकडे असा काही चुकीचा मेसेज किंवा चुकीचं काय होत नाही. त्याच्यामुळे ते सर्व कमिटी आणि तशी ग्रामपंचायत प्रशासन वगैरे ते पण चांगल्या पद्धतीने काम करत. कर्मचारी जाधव मॅडम आहेत त्या पण चांगल्या पद्धतीने काम करतात आणि असंच काम चांगलं करावं सर्वांनी, सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी. तर जास्तीत जास्त भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतचं चांगलं नाव आहे आणि ते तुम्ही टिकवा किंवा आणखी मोठं करा हे तुम्ही प्रयत्न करा चांगलं. पुन्हा एकदा मी उपसरपंच राजेश ठाकरे याला मी शुभेच्छा देतो.